अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनोभावे नमन करून आजच्या या पवित्र विषयाला सुरुवात करूया. श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण म्हटलं की वातावरणामध्येच एक वेगळी भक्ती निर्माण होते. सगळीकडे हर हर महादेवाचा जयघोष, शिव मंदिरामध्ये होणारा अभिषेक, बेलपत्र, फुले आणि जलाने केली जाणारी महादेवांची पूजा. आणि या पवित्र श्रावण महिन्यात जर तुम्हाला भगवान शिवांची विशेष सेवा आणि उपासना करायची असेल तर आजचा विषय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यातील पशुपती व्रत नेमकं कसं करायचं, हे व्रत किती सोमवार करायचे, सकाळी मंदिरात गेल्यावर काय करायचं, महादेवांना कोणता पदार्थ अर्पण करायचा, बेलपत्र किती असावे, संध्याकाळची पूजा कशी करायची, 6 दिव्यांचा नियम काय आहे, नैवेद्य कसा ठेवायचा आणि 5व्या सोमवारी काय करायचं, या सगळ्या प्रश्नांची माहिती आज आपण अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ शांतपणे आणि शेवटपर्यंत नक्की पहा. पशुपती व्रत का करावं? स्वामी भक्तांनो, आयुष्य नेहमी आपल्या मनाप्रमाणे चालत नाही. कधी संसारात अडचणी येतात, कधी विवाहाच्या बाबतीत अडथळे निर्माण होतात, कधी आर्थिक परिस्थिती कठीण होते, कधी कर्जाचा ताण वाढतो, तर कधी एखाद्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाही. अशा वेळी माणूस अनेकदा देवाच्या चरणी धाव घेतो. हे देवा, मला या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा मार्ग दाखव. हीच प्रार्थना मनात ठेवून अनेक शिवभक्त पशुपती व्रत श्रद्धेने करतात. भगवान शिवांना आपण पशुपतीनाथ असं देखील म्हणून ओळखतो. भोलेनाथ हे भक्तांच्या भावनेला महत्त्व देणारे देव मानले जातात. म्हणून या व्रताकडे केवळ एखादी इच्छा पूर्ण करण्याचं साधन म्हणून न पाहता श्रावण महिन्यात महादेवाच्या चरणी केलेली श्रद्धापूर्ण साधना म्हणून पहा. श्रावणातील 5 सोमवार. स्वामी भक्तांनो, श्रावण महिना हा भगवान शिवांच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. या काळात सोमवारच्या दिवशी शिवपूजा, अभिषेक, बेलपत्र अर्पण करून आणि शिवनामस्मरण करण्याची पद्धत आहे. यामुळे या पवित्र श्रावणात तुम्हाला पशुपती व्रत करायचं असेल तर 5 सोमवार श्रद्धेने करण्याची प्रचलित पद्धत आपण पाहणार आहोत. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, यथाशक्ती आणि यथाभक्ती. देवाला मोठमोठे विधी करण्यापेक्षा मनातील श्रद्धा आणि भक्ती महत्वाची आहे. तुमच्या घरची परंपरा किंवा गुरुजींची पद्धत वेगळी असेल तर तीच पद्धत तुम्ही प्राधान्याने पाळा. पहिल्या सोमवारी सकाळची तयारी. श्रावण महिन्यातील सोमवारच्या दिवशी शक्य तितक्या लवकर उठायचं. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं. शक्य असल्यास साधे आणि स्वच्छ वस्त्र घाला. यानंतर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करा आणि त्यानंतर भगवान शिवांना मनोभावे नमस्कार करा. मनात म्हणा, हे महादेवा, या श्रावण महिन्यात तुमची सेवा करण्याची मला संधी मिळाली आहे. माझ्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका आणि माझी भक्ती स्वीकार करा. आणि त्यानंतर महादेवांच्या मंदिराकडे निघा. पूजेसाठी काय घेऊन जायचं? मंदिरात जाताना शक्यतेनुसार हे साहित्य घेऊन जाऊ शकता. स्वच्छ पाणी, दूध, पंचामृत, गंगाजल, बेलपत्र, धोत्र्याचं फूल किंवा फळ, इतर फुले, भस्म आणि कापूर. त्यासोबत नैवेद्यासाठी एखादा गोड पदार्थ देखील घेऊन जाऊ शकता. आणि या पशुपती व्रताच्या पद्धतीमध्ये सांगितले जाणारे 6 दिवे सोबत घेऊन जा. बेलपत्र 108 असतील तर उत्तम, पण 108 बेलपत्र मिळाली नाहीत म्हणून चिंता करू नका. जेवढे उपलब्ध आहे तेवढेच श्रद्धेने अर्पण करा. महादेवाचा अभिषेक. मंदिरात पोहोचल्यानंतर भगवान शिवांचं दर्शन घ्या. त्यानंतर शिवलिंगावर प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. त्यानंतर दूध अर्पण करा, पंचामृताने अभिषेक करा आणि शेवटी पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. अभिषेकाच्या वेळी मन शांत ठेवा आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करा. तुमच्या मनात ज्या काही चिंता आहेत त्या सगळ्या महादेवांच्या चरणी सोपवा. बेलपत्र अर्पण. अभिषेक झाल्यानंतर भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करा. धोत्र्याचं फूल किंवा फळ उपलब्ध असल्यास ते अर्पण करा. पांढरी फुले अर्पण करा. भस्म अर्पण करा. कापूर प्रज्वलित करून आरती करा आणि काही क्षण डोळे बंद करून महादेवाचे ध्यान करा. या क्षणी मनात एकच भावना असू द्या, महादेवा,
माझ्यावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. सकाळचा फलाहार. पशुपती व्रत करणारे भक्त सकाळी फलाहार करण्याची पद्धत पाळतात. फळे किंवा शरीराला योग्य असा हलका आहार घेऊ शकतात. मात्र तुमच्या आरोग्याची परिस्थिती वेगळी असल्यास उपवास करण्याचा हट्ट करू नका. देवाला तुमचे आरोग्य धोक्यात घालून केलेली भक्ती अपेक्षित नसते. श्रद्धा ठेवा, पण विवेकही ठेवा. दिवसभर काय करायचं? स्वामी भक्तांनो, व्रत म्हणजे फक्त सकाळी मंदिरात जाऊन पूजा करणं नाही. दिवसभर शक्य तितके मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणाबद्दल द्वेष करू नका. जाणून बुजून कोणाचं मन दुखवू नका. वाईट बोलणं टाळा आणि शक्य तितक्या वेळा मनात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करत राहा. श्रावण महिन्यात केलेलं शिवनामस्मरण मनाला एक वेगळीच शांतता देऊ शकतं. संध्याकाळची शिवसेवा. आता येतो व्रताचा आणखी एक महत्वाचा भाग. संध्याकाळी प्रदोष काळाच्या आसपास पुन्हा महादेवांच्या मंदिरात जा. सकाळी केलेल्या पूजेतील साहित्य आणि 6 दिवे सोबत घेऊन जा. त्यासोबत घरच्या घरी तयार केलेला गोड नैवेद्य घेऊन जा. शिरा, गोड पदार्थ किंवा तुमच्या घरच्या परंपरेनुसार एखादा सात्विक नैवेद्य घेऊ शकता. 6 दिव्यांची सेवा. पशुपती व्रताच्या या प्रचलित पद्धतीमध्ये 6 दिव्यांना विशेष स्थान दिलं जातं. 5 दिवे महादेवाच्या समोर प्रज्वलित करावेत आणि एक दिवा घरी परतल्यानंतर घरात प्रवेश करण्यापूर्वी उजव्या बाजूला लावण्याची पद्धत सांगितली जाते. पहिल्या सोमवारी ज्या प्रकारचे दिवे निवडाल, शक्य असल्यास पुढील सोमवारी देखील त्याच प्रकारचे दिवे वापरायचे. कणकेचे दिवे किंवा मातीच्या पंत्या तुम्ही वापरू शकता. शक्य असल्यास तुपाचा दिवा लावावा. नैवेद्य कसा ठेवायचा? मंदिरात आणलेला नैवेद्य तेथेच 3 भागांमध्ये करावा. 2 भाग भगवान शिवांना अर्पण करावेत आणि 1 भाग प्रसाद म्हणून घरी आणावा. घरी आणलेला प्रसाद कुटुंबातील सदस्यांनी श्रद्धेने घ्यावा. यानंतर नेहमीचे भोजन करावे. 5वा सोमवार. आता येतो या व्रताचा शेवटचा आणि विशेष सोमवार. 5व्या सोमवारी नेहमीप्रमाणे महादेवाची पूजा आणि अभिषेक करा. नैवेद्य अर्पण करा आणि शक्य असल्यास तूप, गूळ आणि पोळीपासून तयार केलेला चुरमा नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची परंपरा तुम्ही पाळू शकता. त्यानंतर आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा दान करा. रक्कम किती असावी याला महत्त्व नाही, या ठिकाणी भावना महत्त्वाची आहे. एक महत्त्वाची प्रार्थना. तर स्वामी भक्तांनो, प्रत्येक सोमवारी महादेवासमोर बसून आपल्या समस्या जरूर सांगा, पण फक्त माझी ही इच्छा पूर्ण करा एवढेच म्हणू नका. त्याऐवजी असं म्हणा, हे महादेवा, माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला मिळू दे. माझ्या आयुष्यातील अडचणींना सामोरं जाण्याचं सामर्थ्य मला द्या. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या आणि माझ्या घरावर तुमची कृपा सदैव राहू द्या. ही प्रार्थना मनापासून करा. तर स्वामी भक्तांनो, आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना दत्तात्रयांचं स्वरूप मानतो आणि भगवान दत्तात्रयांच्या उपासनेमध्ये शिवतत्वाला देखील विशेष स्थान आहे. म्हणून श्रावणाच्या या पवित्र काळात स्वामींचे नामस्मरण आणि शिवनामस्मरण मनाला भक्तीच्या मार्गावर स्थिर करण्याचं साधन बनू शकतं. सकाळी उठल्यावर श्री स्वामी समर्थ आणि महादेवाची पूजा करताना ओम नमः शिवाय असे प्रेमाने स्मरण करत राहा. स्वामी भक्तांनो, श्रावण हा फक्त एक महिना नाही, तो आपल्या मनाला पुन्हा भक्तीकडे वळवण्याची एक सुंदर संधी आहे. या श्रावणात महादेवाच्या चरणी बेलपत्र अर्पण करा. शिवनामाचा जप करा. स्वामी महाराजांचे स्मरण करा आणि आपल्या मनातील चिंता देवाच्या चरणी सोपवून योग्य प्रयत्न करत राहा. कारण संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा सोडू नका. महादेव मार्ग दाखवतील. श्री स्वामी महाराज, शक्तिदेवत आणि दत्तगुरूंची कृपाछाया आपल्या सर्वांवर सदैव राहो. आजची ही सेवा मी स्वामी समर्थ महाराजांच्या आणि भगवान भोलेनाथांच्या चरणी अर्पण करते. आता शेवटी माझ्यासोबत मनापासून म्हणा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आणि महाराजांच्या कृपेने पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय विषयासह. तोपर्यंत स्वामींचे नामस्मरण करत राहा आणि या श्रावण महिन्यात भक्तीची ज्योत मनात तेवत ठेवा. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.